या ना. अहो मी माले आलती बोलायले. कुठे गेली आजी? आजी आजी आंघोळ करून राहिल्या. काय बाई लज उशीर. दुसऱ्यांदा चालू आहे. सकाळीच आंघोळ झाली. हा पण म्हणतात मी आंघोळच नाही केली, मी आंघोळच नाही केली. डबल गेल्या बाई अंग धुवायले. सांगू यात नशीब काहीच आठवण राहत नाही ना हो. एखाद्या दिवशी ते चांगल्या राहतात की बापा, आणि एखाद्या दिवशी ते बोला काही म्हणा काही समजत नाही आणि भुलूनही जात. आता आंघोळ झाली बरं, आंघोळ झाली सगळं झालं. काय म्हणत होते बसल्या हॉलमध्ये. शांती तेव्हा मला आज अंग धुवायला पाणीच नाही दिलं, मला अंगच नाही धुवायला लावलं. आईनं किती सांगितलं तर धुतलं ना मांग, धुतलं ना मा. मी म्हटलं आजी तुम्ही आंघोळ केली ना, ते का साडी वाढवून राहिली तुमची. तर नाही म्हणत मला अंग धुवायला पाणीच नाही दिलं आज कोण, आणि गेल्या बाई अंग धुवायला डबल. काय व त्यानं लयच ते माच हे आहे बाई. जाऊ दे पण हो एखाद्या दिवशी लय चांगल्या राहतात, एखाद्या दिवशी तर असंच असते. मग आज सकाळपासूनच चालू आहे बाई. सकाळी आमचे बाबा आले. काकू तुम्हाला मग सांगतो, सकाळी आमचे बाबा कोठ्यातून आले, दुधाची बकेट हातात. आजी कशा म्हणतात, ओ भाऊ घरी कोण नाही, चालले का धस धस घरात. मला इतका हसायचं. बाबा काहीच नाही बोलले, सरके द्यायला होती, बकेट ठेवून दिली दुधाची आणि गेले. आमच्या आजीचा आता माय कोण माणूस आहे व, धस धस चुली जोड गेला, धस धस चुली जोड गेला. मी लय हसत जा. शांताराम भाऊचा स्वभाव लय छान आहे. शांताराम भाऊ कधी कोणाला दुःख नाहीत, ते कळते. हो आमच्या बाबाचा खरंच स्वभाव लय चांगला आहे. आमच्या आईच्या स्वभावापेक्षा आमच्या बाबाचा स्वभाव लय चांगला आहे. आमच्या आईचा तरी तमशेठ आहे, बातच गरम हात. आणि आमचे बाबा लय चांगले. वा वा, सासूपेक्षा सासरा तसा सुनाईले चांगलाच असते. नाही ना तसं नाही आई, म्हणजे हो 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 असतेच की रे मन करा. सासू तशी खराबच असते, किती काही चांगली वागली तरी. सास बरा ना बाहेरच्या बाहेर असते, देला शिंगल वरच्या तर पेते, नाही तर टपरीवर जाऊन बसते. मग सासरा चांगला, सासू बोलत नाही मग सासू खराब होते. आई मी तसं नाही म्हटलं, गमता म्हणजे सहज सांगितलं. हो माय शांताबाई तसं काही नाही म्हणलं तिनं. अहो शांताबाई मी काय म्हणतो सोळापेक्षा, मी म्हणतो हे माले माघारी की नाही शुक्रवारी जेवायला झाड जा बरं. शुक्रवारी म्हणजे का हाय माय? अहो काही नाही, मै बहीण येऊन राहिली. मग मी म्हटलं माली सांग तुम्ही, माले तसं होतं मला जेवायला सांगायचं. तुमचे दे म्हणत मागच्या बारीनच मामीजीले जेवायला बोला, मामीजीले जेवायला बोला. मग म्हणून मग तेव्हा ती आई म्हणत म्हटलं काय जाऊ दे आता, नाही तरी बाई येऊनच राहिली तर आईली सांगतो तुम्ही ये जा माले घेऊन. का कोणती बाई येऊन राहिली? सोनू येऊन राहिली. असं का, सोनू येऊन राहिली का? माय तिला अधिक महिन्यात नव्हतं म्हटलं काय येवं तिचं काय येणं नाही झालं, आता येऊन राहिली. मला चालता तिचा कालच मी येतो बाई शुक्रवारी. म्हटलं आता काय येतो तुला अधिक महिनाभर ये आली नाहीस म्हटलं. तर मग म्हणे जाऊ दे ना माय येणं झालं मला, मग अधिक महिन्याच काय घेतलं, आता काही अधिक महिन्यासाठी येत नाही म्हणे मी, तशी येतो म्हणे तिले. आता येऊन राहिली तर म्हटलं मग जेवणच तो, म्हणून म्हटलं मग ये जा मग शुक्रवारी तुम्ही मा दोघी जणी. मनात आले आणजा. श्यामाले आणा, त्याला काय त्याला आमंत्रण नसलं तरी येते तो. अशा आणते वा ते माई, ते साडी धुवून टाक तेवढी. हो धुतो मी, राहू दे तू. दुसऱ्यांदा अंग धुणं वय आमचं. मग आता हे कायले नेसली, ते दुसरी काऊन नाही नेसली, वलीशीन ना वाईली का हे ना? हो वलीच आहे. मला ते काल त्या धुतली तर घरात काढून नाही आणली, पाण्यानं वली झाली शीन. मा सकावून धुतली ना त्या शिटून, सकावून धुतलं त्या तिनं तर साडी धुतली वाहू घातली. कालची कायले आहे हे? आई मी सांगितलं त्यांना, आणि त्यांनी म्हटले तुम्ही दुसरी घाला हे ओली आहे, पण त्या काही ऐकल्या नाहीत. ती माई साडी धुवून टाक मग, हे लय वली लागू राहिली मला. काढून टाकी चल दुसरी घाल. साडी नाहीत का तुला? मा ओली नको घालू, वली घालशील बिमार पडशील ना. तसंच आता झडी पाण्याचं थंड थंड होते सारं. मा घरी तर ताप आला ते इले, सर्दी खोकला आणि ताप हे वातावरणाच्या ना. कोण हे सांग आता, इल वय खतनेस तू मन करणं होय ना माई देरानी. मागच्या बारीनं तिच्या घरी जेवायला नव्हती गेली का तू? वय तुम्ही तुले कोण्या गावल्यास बाई मग तू आता?
अव मा याच गावात असतो. शांताबाईची देराणी हाव ना मी, दिनकरची बायको. मा मन कर ना, आज जर सकाळपासून बिघडेलच आहे काम. जाऊ दे, गोळ्या गिळ्या द्या माय बापावर. म्हटलं मा मी आमंत्रण द्यायला ते शुक्रवारी माझी बहीण येते तर जायला जो. काही सुचत नाही बाई, एसटीत बसणं येणं. मी हिंडत गिंडत नाही, मी कुठेच जात नाही. 2 वर्ष झाले मी घराच्या बाहेरही निघाली नाही, कुठेच जात नाही. मी अतिच असतो. हाय अतिच आहे ते 2 वर्षापासून. हो हो मन ये आणतो, मन करता आणतो ना. चल बरं, ए साडी काढून टाकी, ओली साडी. ओल्या साडीनं बिना पडशील बिचारे, अजून बसा लागेल. चल शिटू देईले वाढून, मीच औषध देऊन देतो. झोपून राहते मा. चल ते दुसरी साडी घालतो आली, आणि ते जेवण गोळ्या घ्यायला लागतात मग. असं आहे काकू, निरा लहान लेकरासारखंच काम. थोड्या वेळ काय थोड्या वेळ काय. जाऊ देव, आता म्हातार होय होय. आणि त्या बिमारीच्यानं लयच झाली ते. नाही तर लय माणुसकीची सई आजच सासू, लय माणुसकीची. मला तर लयच मला इतका जीव लावे. आम्ही एकाठी होतो ना शिटू, तर मला लय जीव लावत ह्या. हो ना, पण मग आता अशा परिस्थितीत आमच्या आई मानायलाच नाही पाहिजे त्या आजीले. तब्येत खराब झाली का, कुठं चालल्या गेल्या का, काही समजत नाही कधी कधी. मग अशी तुम्हाला सांगतो ना, बाबाली नाही ओळखत आणि आंघोळ करायला हरबल गेल्या. आज जरा असं बिघडेलच काम आहे. तुम्ही तर काही काम आणण्याचं पाय आता या नाही वाटत का, त्या बाईले वाटत नाही का आणावं म्हणून मायले. आता माय जीवन लोक मया राहतेच माय. नाही मी तसं नाही म्हणत काकू, मी तसं नाही म्हणत, पण त्या आजीची तब्येत नसते ना बरोबर. ऐक ना बापा, मनीष मला येत नाही ना. सांग मनीष तर चालत तोंडात. मनीष दादाले तिकडे उचकी लागली शी का रे ईशान. ईशान मी काय म्हणतो, थांब ना. ते तो मायली करायला लावणं काय, तो मिक्सर लावू नको बापा. करंट लावशील ना तर मस्त माय घोर नको करू बापा. नाही ना ग आजी, करतो ना मी, माझ्या घरी पण करत असतो. तू पिणार का मिल्कशेक? आई करते तो, करू दे त्याले. काय हो हे पोरगी करते तो, उलच पोरग मिक्सर होऊन राहिलं. काही करंट लागला, काही झालं असतंच. थांब बरं बाबू, मी करून देतो. सांग मला कसं करायला ते. हे बघ, हे मी मिक्स करतो सगळं, तू आता मला फिरवून दे. आई करते तो, करू दे त्याले. हो ना मावशी, बघ ही आजी कशी करते, मला करूच नाही देऊन राह. हे नको करू, ते नको करू. अगं मम्मी घरी करत असतो की नाही बरं? हो घरी करत असतो, तर घरी करत जाय बापा. नको करू, 1-2 दिवसासाठी येतान नसताय झालं तर सकाळ आमच्या तोंडाले काय. आजकाल पावसाळ्याची तशीच तर काही लाईन नाही चांगली राहत. घातलं काय का खरं काम राहते का, लाईन आली गेली, कटचट करंट लागला, शॉक लागला तर काय करा. जस ना घरी नको करू दे जो बाई लेकराले. मिक्सरले लगे धडधड गॅस हात लावू देऊ नये. पोरगो गॅस लावते तो आलो. भेटतोय नाही माझ्या उत्सुक. अगं आई करू दे, करते तो. काय हा नाही का तो, आता करते तो. आणि काही नाही, व्यवस्थित करते तो. काय सांगा माय, तुम्हालाच माहित आहे व्यवस्थित करते. तू होती त्याच्या एवढी तर करत जास काय. त्याला करायला लावतो लागे, करते तो वाले. हा मम्मी, म्हणजे तू आजीला काम नव्हती करू लागत हो ना. आणि मला आता म्हणत होती की मी आजीला खूप काम करू लागायची, मी आजीला मदत करायची, माझ्या जोडून काम करून घेत. आणि तू तुझ्या मम्मीला काम नव्हती करू लागत का? अरे ती आजी काही पण बोलते, मी सगळं काम करू लागायची, आजीला मदत करायची मी. हो ग मावशी, मम्मी माझी काम करायची का? हो सारे काम तुझी मम्मीच आहे बापा. खोट ना, मम्मी तू काम नव्हती करत हो ना. आणि मला म्हणते की मम्मी मदत करावी, मम्मीला घरच्या काम मदत करावी, माझ्या जोडून करून घेते. आणि तू तुझ्या मम्मीला थोडी मदत करत होती. हो आजी, हो हेच होय ते. आता वल्ली हुशार झाली का व? काही तर ये ना तुले मा पोरीनं समज शिकवलं ते. लग्न करून आलती लढत पळत. गयात हार टाकले, मंदिरातून चालले आले वय झाले इकडे ना. बापाले सांगितलं ना, मायले लवतवे. काय येत जाय व तुले लग्न जाता वागते. मा पोरीनं सगळं सांभाळून घेतलं तुले. आता हुशार झाली लागे, तिचं शिकून तर ती शिकवत का. हा आजी, मला काय यायचं नाही, मला आधीपासून यायचं सगळे काम.
काय व आजी काही बोलते, काही येत ना जाईले धमण्याला तिले. सगळं आईने शिकवलं, काय येत जाय व तुले. साडी ना घालताय. थांब ना हो, तुम्ही काही बोलता ते आजी तशाच म्हणतात ना. मग त्या आजीला काय माहित नाही. मला काय माहित नाही का? हा? करून लग्न केलं तुम्ही दोघाही नाही ना. याच्या मायबाप माहित ना, तुझ्या मायबापाले माहित. मला माहित नाही का? मला शांतीनं का सांगलं नाही का? मी आलो होती का मग? हा? आजीला आता सगळंच आठवून राहिलं. हा आता तू खैर नाही आजी. हो हे तिनंच मला फुस लावली, मला फसवलं आजी. मी एवढा श्रीमंत घरातला देखना हँडसम होतो तर हिनं मला फसवलं. असं कोणते हँडसम हो? हा हा मला तू होता साजरा. मग लय त्याचं काय काय वाईट आहे? हाय चांगला दिशाले देखना, हा पैशावाला नोकरीवर आहे. बरोबर तुले फासला. आजी हो मग. चुप राहा नाही तर चांगली काढीन मी त्या आजीचे होले हो लावू नका काय. हा तुम्हीच भले फावलं, मी नाही फसवलं तुम्हाला. पाय आजी मासंग भांडते पाय. बोरी कशी बोलतो बा उद्धटवाणी राहिले. तू होय म्हणून तुला निभावला. मा नातानं तुले लय केलं, मा पोरीनं तुले पदरात घेतलं. काय येत जाय व तुले स्वयंपाक पाणी नाही येत जाय, काही येत नाही येत जाय. आली मोठी हात धरून होती अन काय येत आहे तुले. मग पोरीनं केलं सगळं सांभाळलं. आजी मला पण यायचं ना. आई पाहे आजी. काय झालं माय बाई? आज स्वीटूची उजळणी चालू आहे. आजीली जुना काठवला माझ्या लग्नाचं. बाई हो काय झालं? तिच्या लग्नात नव्हती का तू? बोलावलं कोण? याचं का लग्न लावलं का? जगाच्या पुढे का लग्न लावलं का? या दोघं चोरून मंदिरात लग्न केलं. मला का माहित नाही का? आजी मग आता करू काय? टाका मंडप बुंदी करतो. आता काय कामाची घोड? आता नाही, मजा नाही त्याच्यात. पहिल्याच वक्ती मजा असते, आता काय कामाची घोड? असं थोडी आहे, आताही करतो ना मग. मोठा मंडप टाकतो, बुंदीची पंगत देतो, तुले बोलावतो ना. मग तू हायसच आता. आता नाही, ता वागतीच नाही राहते. ता वागती तर लय घाई झाली ते. बरं मग तुला आता इतकं जुनं काढले का? उकरून काय लागते? जाऊ दे ना, चांगलं आहे ना. जे झालं ते चांगलंच झालं. पाना आजी, पाना आमची आई मला चांगलं म्हणतात ना. आई आजी काय म्हणतात की मला काय येत नव्हतं लग्नाच्या वेळेस. मग काय खोटं म्हणते माय? काय येत जाय तुले? साधी पोईना लागताय. सारा जगाचे नकाशे काढत जायस बोर म्हटलं की. पण मात्र गरीब लय होती त्यावेळेस तू. आता हुशार झाली स्वयंपाक पाण्यात, पण आता गरीब नाहीच राहिली. आई काही आई नको करू. मा चल, टीव्हीवर नाटक चालू आहे साजरं. त्यामधलं काय झालं? चाल नाटक पाहू. आजी मा लग्नाची कॅसेट पाहतो का? थांब ना हो तुम्ही, चुप राहा ना. तू तसेच बोलतात मग मला. कोणची कॅसेट दाखवतात? आजी काय बरं घाई नसती केली. तिनं मले नादाला लावला, फसवलं नसतं मले तर आजी मी मस्त मंडप टाकला असता, बुंदी पंगत दिली असती. है की नाही बरं आजी? आजही मा लग्नाची कॅसेट असती. काय बरं नाही फोटो ना कॅसेट काहीच नाही बा. मग मी तेच तर म्हणतो. एवढी कायची घाई झालती? बरं माई पोरगी साजरी म्हणून सगळं निभावून नेलं, नाही तर एखादी सासू घरात नव्हती घेत. बाई वो मा बरं जाऊ मा, आता झालं ना सारं. चांगले आहेत ना ते दोघं, रम्याकासाठी चांगले आहेत. मग नातू आहे मा एवढा सारा. आता काय तुला हाई शे काढायची पडली? चल नाटक पाहू. आजीबाई कोणती काही कोणताही विषय काढत राहतात. तुम्हाला काही माहित नाही आजी. मी नाही फसवलं तुमच्या नाताले, तुमच्या नातानच मला फसवलं. काय ना कशी चालली गेली, खरं बोललं तर. अहो आजी आम्हा पोराचं लग्न करीन मी मस्त. बबडा नाही का? बबड्याचं करतो ना चांगलं, मस्त मंडप टाकतो ना. मग नाही तर तू आली तशीच बोला की. मा पोरीची काही हौस नाही की नाही? वर माय म्हणून तिला मिरवा वाटत नाही का? ते तर काही मा पोरीची हौस नाही केली.